या असोसिएशन मध्ये कित्येक स्पर्धा केल्या असे आमचे सहकारी मित्र आदर्श सूर्यांशी सर एक आदर्श कॉमेंटेटर म्हणून आज त्यांची ओळख आहे। कित्येक वेळा स्पर्धा कव्हर केल्या आणि जबरदस्त मॅच आपण पाहणार आहोत। जास्त वेळ घेऊ नका, मान्यवर सर्वांना विनंती आहे की आपण असं नसतं वा तुमचं देखील स्वागत आहे। आता प्रेक्षक राजा ते म्हणत असतील आम्ही काय केलंय, तुम्ही काहीही केलं नाहीये, आपल्याला काय आहे नवरा मरो नवरी मरो, आम्हाला फक्त जेवण मिळो। मॅच मध्ये कोणी जिंको कोणी हारो, पण मॅच रफ अँड टफ शेवटच्या ओव्हर पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत गेली पाहिजे, हाच प्रेक्षकांचा मनसुबा असतो। आणि कदाचित आय होप तसंच घडल आणि तसंच घडलं पाहिजे, कारण का आज गुढीपाडवाचा दिवस आहे आणि आज गोडवा कोण देणार, कोण होईल स्पर्धेचा शिल्पकार, ऐकूया आपण पुढे जाऊया। या मॅचची विद्यमान कहाणी पहिल्या इनिंगसाठी आदर्श सूर्यांशी यांच्याकडे। थँक्यू सो मच। हॅलो, येस नक्कीच जाऊयात मॅचकडे, जिथे या स्पर्धेची खऱ्या अर्थाने आजची स्पर्धा आपण पाहतोय कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत लॉयन क्रिकेट क्लब जांभूळवाडी आयोजित श्री नाईक चषक 2024 पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला आलाय। खूप चांगलं आयोजन, खूप चांगल्या सकाळच्या सत्रामध्ये आजची मॅच दुपारच्या सत्रामध्ये देखील पाहिली। आता मात्र या स्पर्धेतील अंतिम मॅच, अंतिम स्पर्धा देखील आहे कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनची अंतिम मॅच, अंतिम मुकाबला, अंतिम लढत, प्रत्येकाच्या ध्येयात, प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये राहणारी ही स्पर्धा। नक्कीच अंतिम मॅच आपण पाहणार आहोत, जिथे मात्र के स्टार कळंत्रेवाडी विपक्ष गुलमोहर बोत्रेवाडी या दोन्ही संघादरम्यानची लढत असेल। मॅचला लगेचच होईल सुरुवात। मेगा फायनलचा मुकाबला, मेगा फायनलचा बिग बॅश, बिग बॅटल जिथे आपण पाहणार आहोत। चला मान्य प्रेक्षक वर्ग जे आहे थोडंसं मागे सरकून घ्यायचं आहे, सीमारेषेच्या बाहेर जे समोर उभे राहिलेले आहेत आपल्याला विनंती असेल। मॅचला होते सुरुवात। लेट्स प्ले नाव दी क्रिकेट। पहिला चेंडू गोलंदाजीच्या रनवेवरती, गोलंदाज आपण पाहतोय राजेश, स्ट्राइक वरती बॅटर लेफ्ट हँडेड, ज्याने संपूर्ण कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन गाजवलाय। पहिला बॉल यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जरूर कोणतीही धाव नसेल या चेंडूवरती। सलामीवीर जोडी प्रशांत अँड जयेश, गोलंदाज राजेश खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये केली आहे, परंतु या मॅच मध्ये देखील करावी लागेल। स्पर्धेत खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे। खरं तर आपण पाहतोय खूप चांगली केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ देखील जांभूळवाडी या गावाला आपण पाहिलं तर मिळालंय आणि खूप चांगली यशस्वी स्पर्धा प्राप्त होतीये। यावेळी नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय। डिक्लेअर झोन चेंडू जाऊन विसावतोय, एक धाव नक्कीच येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने मात्र संघाच्या श्री गणेशाला होती सुरुवात। एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते। गोलंदाज राजेश यावेळी देखील पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा डीच्या क्षेत्रामध्ये या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि डेफिनेटली राजेशकडे ती क्षमता आहे, या फलंदाजाला रोखण्याची क्षमता राजेश यांच्यामध्ये आहे आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करताना पाहायला मिळतात। बघा इथे अजून एक इथे फिल्डर उभा राहिलाय, मला वाटतं मोठू देखील आता फिल्डिंगला उभा राहिलाय। पाहूया गोलंदाज राजेश यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय, लाजवाब स्ट्रोक, मस्तक पे दस्तक, स्टँड अँड इनवर्ड, येतोय बिग 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 फायनलचा षटकार। डीजे पाहायला मिळतोय। आता मात्र पण कमबॅक पाहायला मिळतोय। पहा एक मोठा फटका आल्यानंतर आपली चूक सुधारतोय गोलंदाज, पुन्हा एकदा चांगला डॉट बॉल पाहायला मिळतोय। सुंदर चेंडू यावेळी पाहायला मिळतोय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते। आता तब्बल आपण पाहिलं तर आतापर्यंत चेंडू हातालेत 5 चेंडू, धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 8 धावा। अंतिम चेंडू असेल या षटकातील, पहिल्या षटकातील 3 षटकाचा सामना। अंतिम चेंडू आणि पहिल्या षटकातील अंतिम चेंडू वरती ते 4 धावांसाठी चेंडू होतं फरार, येतोय चौकार। आहे दोन्ही टीम आपल्याला विनंती असेल वेळेला महत्त्व द्या।
चला वेळेला महत्व द्या, हॅलो, चला चेक. थोडंसं स्पीडअप घ्या, सहकार्य यार करा. मोठू पतूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. खरोखर ही लहान मुलं आहेत आणि आज ती शाळा कॉलेज करून आज व्यवसाय देखील म्हणजे पहा किती क्रिकेटला आपल्याला आनंद देत आहेत. आज शाळा कॉलेज करून ही संपूर्ण मल्हारची टीम आहे. यार बेस्ट करतात काम ते, प्रत्येक टुर्नामेंटसाठी ते बेस्ट देत असतात. थँक्यू. ओव्हर टू कम बॉक्स. येस नक्कीच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. तब्बल आपण पाहिलं तर 12 धावा. एक मोठं लक्ष द्यावं लागेल कारण मेगा फायनलची लढत आहे. दोन्ही टीमवरती वेगळं प्रेशर निर्माण असेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा, एक मोठा फटका षटकार आला आणि एक चौकार आला आणि 2 धावा अशा टोटल धावफलकावरती 12 धावा लगावल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आला गोलंदाज. आपण पाहिलं तर नाव आहे गोलंदाजाचं विजय. नावात विजय आहे, संघाला मात्र आज विजय मिळवून देणार का? आज या नाईकबा चषकावरती नाव कोरलं जाईल का? या अंतिम स्पर्धेमध्ये नाव कोरलं जाईल का? हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज आपण पाहिलं तर विजय पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेट करून गोलंदाजी या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. म्हणून तर आज आपण पाहिलं ते अंतिम सामन्याच्या लढतीमध्ये पोहोचलेत आणि तोच केलेला प्रवास आज मात्र इथे अंतिम मॅचमध्ये कोणाला विजय मिळवून देणार? कोणाची मेहनत आज यशस्वी ठरणार? यावेळी सुरेख फटका, सुरेख स्ट्रोक, साधा वांचडी येतोय. बिग 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 षटकार. जवाब स्ट्रोक पाहतोय. अफलातून फलंदाजी, एक वेगळं प्रेशर असताना मात्र खेळलेला हा फटका ऑन साइडच्या दिशेने 6 धावांसाठी येतोय षटकार. अप्रतिम फलंदाजी. विजय याच्यावरती पहिल्या चेंडूवरती चढवलं जात आहे आक्रमण 6 धावांसाठी आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या आकड्यावरती. अप्रतिम बॅटिंग. दुसरा बॉल यावेळी अप ट्रॅकर, परंतु थोडीशी दिशा खराब आहे. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय परंतु नक्की चर्चा केली थोडीशी खराब दिशा आहे आणि डीच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. सिंगल जरूर येते आहे परंतु एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. अजूनही मोठे फटके खेळावे लागतील कारण समोरच्या टीमचा विचार केला तर राजेश आहेत, हार्ड हिटर बॅटर आहे, त्यांच्या सोबतीला अप्रतिम फलंदाजी करणारे खेळाडू देखील आहेत. परंतु अजूनही नॉन स्ट्राईक वरती जो खेळाडू आहे त्या खेळाडूला विसरून चालणार नाहीये. प्रशांत या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी केली आहे परंतु या वेळी मात्र नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक त्याच्याकडे असणं फार गरजेचं असेल या मॅच मध्ये. तिथे मात्र फलंदाज आपण पाहिलं ना स्ट्राईक वरती बॅटर आहे जयेश, त्याच्या बॅटमधून देखील एक मोठा फटका आलाय आणि याच प्रकारची फलंदाजी केली तर जवळजवळ मॅच मध्ये मोठं टार्गेट, मोठं लक्ष निर्माण करून दिलं जाईल का? आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा निघालेत. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागलेत. पहा काय प्रेक्षक सजलंय. यावेळी देखील आक्रमण पाहायला मिळत आहे. 4 धावांसाठी येतोय चौकार. अडीजे चौकार आलाय. जरूर लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण, प्रत्येक चेंडूवरती हवाई फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, हवाई हल्ले खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते फलंदाजी टीम अर्थातच बोत्रेवाडी या टीम कडून. आणि के स्टार कळंत्रेवाडी या टीमचा विचार केला तर नक्कीच धावा चेस करतील की काय याचा देखील कोणताही अंदाज नाहीये. विजय यावेळी देखील आक्रमण परंतु दिशा खराब आहे आणि तिकडे फटके तुम्ही खेळताय तर तुम्हाला एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आक्रमण समोरच्या दिशेने करावं लागेल, ऑन साइडच्या दिशेने खेळावे लागेल, कव्हरच्या दिशेने खेळावे लागतील फटके, तेव्हा तुम्हाला 4 धावा 6 धावा असे अंक मात्र प्राप्त होतील. परंतु पाठीमागच्या दिशेने थर्ड मॅन असेल, फाईन लेग असेल, तुम्हाला सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल आणि त्याच प्रकारचा खेळ राहतोय. आणि इथे मात्र यशस्वी ठरतोय गोलंदाज. फलंदाज आक्रमण चांगल्या प्रकारचं करतात कारण 360 मैदान जर असतं तर हा चेंडू जवळजवळ 4 धावांसाठी पाहायला मिळाला असता. परंतु 180 डिग्रीचं हे मैदान आपण पाहतोय. आज या मैदानाचा विचार देखील केला तर अण्णासाहेब पाटील सिम्प्लेक्स मैदान पाहतोय. यावेळी सुरेख फटका, लाजवाब स्ट्रोक, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दुसरी धाव घेण्यात देखील यश प्राप्त होत आहे आणि 2 धावा पहा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती. 26 ऑन दी स्कोर कार्ड. जिथे गोलंदाज विजय आतापर्यंत चेंडू हाताले तब्बल आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि अंतिम चेंडू असेल या षटकात जिथे स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहतोय जयेश.
यावेळी थोडासा अतिरिक्त उंचीचा चेंडू पंचांकडे दाद मागितली. येस डेफिनेटली हा व्हाईट बॉल आहे. खराब चेंडू पाहायला मिळतोय. हा खराब चेंडू वन बाउंसचा देखील इशारा दिलाय. आता मात्र तुम्ही या चेंडूवरती अतिरिक्त उंचीचा चेंडू हाताळू शकत नाहीये, कारण पंच पुन्हा एकदा तुम्हाला दंडित केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. पाहूया आता मात्र अंतिम चेंडू मनामध्ये माइंडेड गोलंदाजी नक्कीच हाताळण्याचा प्रयत्न असेल. हा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल पाहूया. यस आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा आणि बॉलचं कनेक्शन चांगलं नाहीये. सिंगल जरूर येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु यष्टीरक्षक तिथे करतायत चुकी. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 29 आकड्यावरती. 2 षटक समाप्त. ऐकूयात एक सुमधुर संगीत. मोटू और पतलू की जोड़ी देखो कैसी लग रही है इस मैच में. खूप चांगला त्यांचं देखील सहकार्य या मॅच मध्ये लाभतंय. खूप चांगला आनंद देत आहेत प्रेक्षकांना देखील, खेळाडूंना देखील. थोडंसं प्रेशराईज मधून बाहेर काढण्याचं काम करतायत, परंतु आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी वळूयात गोलंदाजाकडे, जिथे मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी राहुल सज्ज झालेत गोलंदाजीच्या रनवेवरती. बॅटर ज्याची चर्चा राहिली होती या स्पर्धेमध्ये प्रशांत, खऱ्या अर्थाने जे कॅमेरामॅनच्या हॅलो चेक जे कॅमेरामॅनच्या खाली जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्रीच्या बाहेर जावं, कारण का शेवटचा फायनलचा मॅच आहे. पहिला बॉल यावेळी सुरेख फटका, परंतु सिंगल येते. डीच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. खरं तर कुंभारगाव प्रीमियर लीग झाली, त्या कुंभारगाव प्रीमियर लीग मध्ये मिस्टर केपीएल अर्थातच प्रशांतला ओळखलं जातं मिस्टर केपीएल, परंतु या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारचा खेळ करावा लागेल. आज मात्र ताकद मनगटातली दाखवावी लागेल. आज मात्र खेळ करावा लागेल. आज संघर्ष करावा लागेल, कारण क्रिकेटने हे शिकवलंय, लढायला शिकवलं, पडायला शिकवलं, उठून उभं राहायला शिकवलं, निर्णय घ्यायला शिकवलं, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायला शिकवलं, हरल्यानंतर सावरायला शिकवलं, जिंकल्यानंतर आवरायला शिकवलं. हे क्रिकेटने जरूर शिकवलंय. आणि आज मात्र क्रिकेट खेळत असताना आलेली ही कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन मधील लॉयन क्रिकेट क्लब जांभूळवाडी आयोजित श्री नाईकबा चषक 2024 पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. पाहूया यावेळी करार राष्ट्रक, यावेळी चेंडू थांबणार नाहीये. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट येतो षटकार. डीजे गोलंदाजावरती चढवलं जाणारं आक्रमण, चढवले जाणारे प्रहार, हवाई हल्ले, हवाई सफर, लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. तब्बल पहिल्या इनिंगच्या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती आलेला षटकार. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया गोलंदाज. यावेळी वेग भन्नाट पाहायला मिळतोय, लानानी लेंथ चांगली पाहायला मिळतीये. सुंदर चेंडू, परंतु पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब बॉल. आणि हा चेंडू तुम्हाला पुन्हा हाताळावा लागेल. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. हा दिशा चेंज केली होती, परंतु आता मात्र पुन्हा एकदा राऊंड विकेट करून गोलंदाजी करतील. स्ट्राईक वरती बॅटर अर्थातच नाव आहे मिस्टर केपीएल प्रशांत. यस नक्कीच प्रशांतला ओळखलं जातं मिस्टर केपीएल. मी का आहे आणखीन एक मोठा धमाका येतोय. 6 धावांसाठी षटकार. मिळते या मॅच मध्ये तोडफोड कार्यक्रम पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. 43 धावा तब्बल फायनलच्या मॅच मध्ये. मान्यवर देखील मंचावरती खळबळले असतील. लाजवाब बॅटिंग. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्राईक स्वतःवरती ठेवेल, कारण आतापर्यंत चेंडू हाताले तब्बल 4 चेंडू हातालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या पहिल्या इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी. 2 मधून एक तरी मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होणार फलंदाज प्रशांतचा मिस्टर केपीएल.
डेफिनेटली सो सोनार की एक लोहार की और ये सिक्सर है प्रशांत के बैट की आए येतोय मोठा फटका चटकार इथे प्रशांत इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे आमचे मोठू पतलू देखील फायर होत आहे त्याच प्रकारे प्रशांत तितकाच तापतोय लाजवाब बॅटिंग करतोय कारण अंतिम स्पर्धा आहे नाव आज चर्चेचा येणार की काय आज मात्र प्रत्येकाच्या स्टेटसला माझा स्टेटस पडणार की काय परंतु हा थोडासा खराब चेंडू आहे की काय पंच आमच्याकडे वळतील की काय दर्शवले जातील की काय हाच समांतर अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा खराब चेंडू जरूर येतोय पहिल्या इनिंग मधील अंतिम अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे आणि संघाची धावसंख्या 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचले लाजवाब खेळ राहतो या स्पर्धेमध्ये अंतिम चेंडू यावेळी आक्रमक फटका खेळलाय परंतु इथे फलंदाज झेल सोडली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील होते तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि या अटेम्प्ट मध्ये तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे 3 धावा तब्बल कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3च्या मदतीने 53 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय आणि 54 धावांचं लक्ष असेल टीम के स्टार कळंत्रेवाडी या टीमला जाऊयात एक सुमधुर संगीताकडे थँक्यू डीजे आपण स्पर्धा पाहत आहोत आणि स्पर्धेचं अंतिम टॅटल आपण ही अंतिम लढत पाहतोय अंतिम ग्रँड फिनालची ही मॅच अर्थात तो फायनलची मॅच आणि दोन संघ तुल्य बोलले आणि दोन संघांमध्ये चाललेली ही आक्रमक आपण फायटिंग पाहिली अगदी सकाळपासून या प्रशांतनी वेळ लावलंय यार प्रशांतनी वेळ लावलंय खरं तर क्रिकेट म्हटलं तर अगदी वेड्या लोकांचा खेळ आहे आणि सगळे आज आपण क्रिकेटसाठी वेडे आहोत आणि सर्व वेडपणा लावला यार क्रिकेटने प्रशांतने इम्प्रेस केलं यार सकाळपासून धुव्वाधार पाहिली पहिल्या मॅचमध्ये 49 धावा जमवल्या पाहू शकाल तुम्ही मोठूला सर्व स्क्वॉड घेऊन जात असताना जबरदस्त आपण पाहिजे 51 धावा जमवल्या आता या मॅचमध्ये 34 धावा जमवल्या प्रशांतने जाऊया फायनलची ग्रँड फिनालेची मॅच नाईकबा चषक 2024 पर्व क्रमांक 2 कोल होईल या स्पर्धेचा शिल्पकार त्यासाठी चाललेली ही कडवी झुंज मेहनत तर घ्यावी लागेल आणि ते मात्र कशा पद्धतीने आव्हान पेलं जाईल चला फिल्डिंगसाठी लगेच रवाना व्हायचं आहे वेळ घेऊ नका मित्रांनो लहरों से डरकर मौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी दोस्तों हार नहीं होती नन्ही चिट्ठी दाना लेकर चढ़ती है 100 दीवारों पर फिसलती है मन का विश्वास 7 रगों में चढ़कर गिरना गिरकर चढ़ना उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी दोस्तों हार नहीं होती असफलता एक चुनौती है असफलता एक चुनौती है उसको स्वीकार करो क्या कमी रह गई उसको सुधार करो जब तक त्याग नींद नहीं त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और दोस्तों कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी दोस्तों हार नहीं होती इथून पुढे आता प्रयत्न करावा लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रशांत आणि जयेशने लाजवाब बॅटिंग केली पहिल्या बॉल वरती केलंय आक्रमण परंतु बॉल चालला इथे फाईन लेग रिदम मध्ये आणि तिथे मात्र मिळेल ती एक धाव राज बॅटिंग चालली आली आहेत लक्ष्य मोठं आहे एकूण धावा जमवायच्या आहे त्या मॅच मध्ये 54 धावा बोललं मोठं टार्गेट ठेवलं या मॅच मध्ये आणि प्रत्येक ओव्हर मध्ये पाहिलं तर तुम्हाला 18 रनची सरासरी गाठायची आहे आल्या 18 मॅच बनेल तुमच्यासाठी 54 धावा जमवायच्या आहेत मॅच मध्ये प्रत्येक षटकामध्ये 18 जबरदस्त बॅटिंग केली प्रशांत आणि जयेशने तशाच पद्धतीने बॅटिंग करणार का राज आणि राहुल नेक्स्ट बॉल ओ माय गॉड सरळ हातामध्ये आणि पहिला धक्का पहिला गडी जो हार्ड हिटर होता तोच झालाय बाद ठोकडीचे
केला होता ठास, याच साठी केला होता ठास की शेवट गोड बाबा, की शेवट गोड बाबा. जी घेतलेली इथे आयोजकांनी मेहनत आणि त्याच मेहनतीचं फल, खऱ्या अर्थानं खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. कमी वेळेमध्ये एक नेटनेटकं आयोजन केलं, सर्वांनी घेतली मेहनत आणि या मेहनतीचं फल आज आम्हाला पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज हे आयोजन खूप चांगलं झालंय आणि अजून पुढच्या पर्वाला आपण एक नवीन सुरुवात करतो. बॉलर तयार होतोय, वा जबरदस्त बॉल, समोरच्या बॉल दिसण्याचा बॉल चालला इथे, दन 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 करी टन टना टन टना टन टन, बॉल होईल 4 धावेसाठी. पम पम ठगडीजे केलंय. इथं मात्र मॅच टॅप शॉट खेळलाय, मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक मिळणार नाहीये धाव. मिडॉप मध्ये बॉल चाललाय, पाहू शकाल तुम्ही. मॅच रंगात धुंगात चाललंय. इथे धावा दिले स्कोर गार्ड वरती, त्या फक्त आणि फक्त 5 धावा. 49 अजूनही धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त गोलंदाजी अमित सध्या करतोय. पहिल्या बॉल वरती सिंगल, दुसऱ्या बॉल वरती विकेट. ब्लॉकांचा बॉल खेळून काढण्याचा प्रयत्न, बाई ना मुन्ना ना ऐसा गलती कभी मत करना. आलाय तो डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी केली या पठ्ठ्यानं. वाघाचं नाव आहे सध्या अमित. फलंदाजांना थांबवला, राजची विकेट गेली सस्त्यामध्ये आणि आता जबाबदारी राहुल आणि रोहन वरती आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, या बॉलवरती मोठा फटका अपेक्षित. पुन्हा एकदा टॉप शॉट केलाय, काहीच होणार नाहीये असं वाटतंय की एकतर्फी मुकाबला होते की काय. पहिलं इथं वादळ आलं, सुनामी आली आणि ते सुनामी असताना लाट आली आणि लाटीने केलं. ती लाटीचं नाव होतं प्रशांत. षटकाची होती समाप्ती आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या फक्त आणि फक्त ते 49. तब्बल अजून 49 धावांची आवश्यकता आहे. 5 धावा स्कोर गार्ड वरती लगवल्या गेल्यात. कोण होईल स्पर्धेचा शिल्पकार. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती, त्या एकूण 5 धावा. अजून 49 धावांची आवश्यकता. बॉलर प्रशांत ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये त्याचा जल्लो गाजावाजा राहिलाय. कदाचित अगदी तो चांगला खेळ करतोय. मिस्टर KTPL देखील तो राहिला होता. पहिला बॉल फुल टॉस होता, फटक्यामध्ये ताकद नाहीये, विश्वास नाहीये. मेजवानी बॉल, मेजवानीचा ते वाया पंचाचा इशारा. ओ माय गॉड, नो बॉल. फ्री हिटचा बॉल असणार आहे. उघडे पहा डोले नीट आणि पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा नामी संधी, फलंदाज तयार आहे. ओ माय गॉड, ऑस्टमच्या बाहेर. अतिरिक्त धाव, रन्स मिळते 1. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती त्या 7. अजूनही 47 धाव्यांची आवश्यकता बनवायच्या आहेत. 54 धावा बनवायच्या आहेत. टीमची टोटल आतापर्यंत झाल्यात त्या 7 धावा. मॅच मध्ये मजा येणार आहे. 47 धावांची अजूनही आवश्यकता. बॉलर प्रशांत 2 बॉल डॅमेज. यावेळेस टपली सिस्टमचा वापर केलाय, समोर केलाय ऑन साईडला लॉंगॉट मधून क्षेत्ररक्षण पर्यंत. कदाचित मी म्हणे मॅच मध्ये हवा निघून गेली की असं वाटलं की फायनल जबरदस्त होईल, फायनल मध्ये मजा येईल. परंतु काय गोलंदाजी केली अमितनं. फलंदाजांना थांबवलं आणि तदनंतर ब्रेक तो देखील लावला आणि चांगली बॉलिंग आता प्रशांतची. अष्टमच्या कदाचित हा बॉल चांगला आहे. फलंदाजाला कोणतीही मुभा मिळाला नाहीये, कोणताही रूम दिला नाहीये. गतीमध्ये चांगला, गती चांगली होती. टप्पा अगदी योग्य होता आणि आलाय तो डॉट बॉल. बिग हिट करण्याचा पुन्हा एकदा डॉट. कमालीचा ओव्हर आपण पाहतोय प्रशांतचा. का प्रशांत इथे KPL राहिला होता याचं उत्तम जिवंत उदाहरण देत असताना या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. ओ माय गॉड, अजून एक बॉल डॉट आलाय आणि डॉट बॉलनी अगदी प्रेशर वाढला गेलाय. धावा स्थिरवल्या गेल्यात आणि धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त त्या 8. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमला बसली चांगलीच गाठ. हलक्या हातानं प्लेसमेंट केलंय, स्ट्राईक रोटेट केली आहे, जमत नाहीये. आणि इथून पुढे जरी जमलं ना तरी धावा होऊ शकत नाहीयेत, कारण का फक्त 7 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. धावा झाल्या त्या आता 9 धावा. अजूनही 45 धावांची आवश्यकता. मॅच होणार नाहीये.
ओ माय गॉड, व्हॉट अ बॉलिंग स्पेल. बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या. कमालीची बॉलिंग, एकतर्फा मुकाबला. पूर्णपणे हवा निघून गेली आहे, रस निघून गेला. राहिला चोथा, फुगा फुटला ठुप, हवा ब्लोक, टायर फुटला डम, हवा झाली पम. असा हा मॅच आपण पाहतोय. मजा नाहीये मॅच मध्ये. बेस्ट नाही ते. कसं पण केलं ह बॉल नाही जमा ते. थोडंसं मुश्किल होते, परिस्थिती थोडी नाजूक होती पॅटरची. ओ माय गॉड, इथे लेग स्टंपच्या बाहेर एक अतिरिक्त धाव मिळते. 6 बॉल जिंकण्यासाठी इक्वेशन आपण म्हणतो 44 धावा. 6 बॉलमध्ये 7 षटकार ठोकले तरी काहीच होणार नाहीये, परंतु मॅच लवकरात लवकर संपेल याच्याकडे देखील लक्ष द्यावं. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आयोजकांनी घेतलेली मेहनत, प्रत्येकाने केलेली सहकार्य, कुणाचं सहकार्य मोठं असेल, कुणाचं सहकार्य छोटं असेल. मग छोटा असू मोठा असू, सहकार्य हे सहकार्य असतं आणि सहकार्यातनं साकारलेली अशी एक मेजवानी स्पर्धा असते. त्या स्पर्धेचं नाव आहे नाईक चषक. स्पर्धा मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, परंपरेची स्पर्धा, स्नेह आणि आपुलकीची स्पर्धा, ऐतिहासिक क्रिकेटची. आणि तीच क्रिकेटची स्पर्धा इथं पाहता बघता 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 बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर, न कळत आलाय तो चौकार. असं न कळत कुणाशीची बायको पलवली. अरे असं करू नका, असं काय नको. नाही तर दिनेश कार्तिक आणि ते कोणाचं काय. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे टॅप शॉट खेळलाय, सिंगल शोधण्याचा प्रयत्न. फायनलची मॅच, फायनलमध्ये राव मजा नाही आली. असं वाटलं होतं की मॅच चांगली फाईट होईल, परंतु पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग झाल्यानंतर अगदी एकतर्फी लढत आपल्याला पाहायला मिळते. मुकाबला जवळ जवळ अगदी अंतिम टप्प्याची मॅच आणि काहीशे बॉल इथे शिल्लक आहेत. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे हवेमध्ये बॉल आहे, एलिमिनेशन नाही. आणि आला येतो इथे कॅच. अजून इकडे फलंदाज इथे कोसळला गेलाय आणि धावा अद्याप झाल्या त्या धाव फलकावरती 15 धावा स्कोरकार्डवरती. 15 धावा स्कोरकार्डवरती. काही खास केलं नाहीये. स्पेशल ओव्हरची आवश्यकता होती, परंतु ती वेळ निघून गेली आहे. कारण का पहिल्या 2 ओव्हरमध्ये तशी धावसंख्या झाली नाही, कारण का 2 ओव्हरमध्ये अगदी फलंदाजांना थांबवून ठेवलं आणि प्रेक्षक देखील नाराज असतील, कारण का मॅच हवे तशी झाली नाही. बॉलर तयार, बॉलला उडवलाय, बॉलला फेकून दिलाय, आसमानी टोला उच्चार कर बोलला, ये बाई तोपा. बॉल चला इथे सीमारेषेच्या बाहेर. एक कडक बेधडक टाटा बाय बाय हा जनाब है हम तैयार, पर गेंद नहीं है, बॉलर पार सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. हे प्रयत्न तुम्हाला पहिलेच करायचे होते आणि हे प्रयत्न खऱ्या अर्थानं थोडे शेवटला का होईना पण होत आहेत. ह्याच्यातनं फक्त तुम्ही पराभवाचं अंतर कमी करू शकता, मॅच जिंकू शकत नाहीये. पण जीवनामध्ये कधी हार म्हणू नका. जोपर्यंत आपल्या फोटोला हार लागत नाहीये तोपर्यंत जीवनामध्ये तुम्ही कधी हार मारू नका. यश तुम्हाला मिळेल ना मिळेल. आज दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. थोड़ा दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. पर आज की शाम है गुलमोहर, जिन्होंने गुलाब जैसा काम किया. गुलाब फूल सभी को पसंद है. गुलमोहर बोतरेवाडी टीम के नाम बजाओ डीजे.
राजा या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला. खऱ्या अर्थानं आपलं मनपूर्वक स्वागत. कारण